नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की राधाचे आई बाबा सर्वांचे आभार मानत असतात आणि सर्वांना म्हणतात की तुम्हा सर्वांचे खूप खूप उपकार आहेत. आता राधाचे बाबा सर्वांसमोर हात जोडत म्हणतात की मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. तुम्ही मला माझं लेकरू परत केलं. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की अशी चूक परत माझ्याकडून कधीच होणार नाही. येतो आम्ही, असं म्हणून ते जायला लागतात. तितक्यात सर्वजणी राधाच्या आईबाबांना थांबवत म्हणतात की एकदा फक्त बाळाला. तेव्हा राधाची आई राधाला त्या तिघींजवळ देते. आता राधाला बघून श्वेता, मिठू आणि वल्लरी तिघीही खूपच इमोशनल झालेले असतात. आता राधा खूपच रडत असते तेव्हा श्वेता तिच्यासाठी अंगाई गायला लागते. तर इकडे तेजा आतमध्ये खूपच इमोशनल झालेली असते आणि तिला श्वेताच्या अंगाईचा आवाज यायला लागतो. आता अंगाईचा आवाज ऐकून तेजा खूपच रडायला लागते. तर इकडे बाहेर वल्लरी आणि मिठूसुद्धा राधाकडे बघून खूपच रडत असतात आणि सर्वांना असं इमोशनल झालेलं बघून राधाचे आईबाबासुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, मिठू आणि श्वेता तिघीही विचार करत बसलेले असतात आणि तिघींनाही राधाची खूपच आठवण येत असते. तितक्यात आता तिथे तेजा येते. तेव्हाच मिठूचं लक्ष तेजाकडे जातं. तेव्हा मिठू श्वेता आणि वल्लरीला खुणावून सांगते की तेजा आली. तेव्हा त्या तिघीही उठून पटकन तेजाजवळ जातात आणि तेजाला जोरात मिठी मारतात. आता वल्लरी तेजाला विचारते की तेजाताई ठीक आहात ना तुम्ही? तेव्हा तेजा सांगते की हो ठीक आहे मी. अरे आत्ता तितक्यात डोरबेल वाजते. तेव्हा तेजा खूपच खुश होते आणि म्हणते की राधा आली असेल का? तिला आठवण येत असेल ना माझी, म्हणूनच आली असेल ती, असं म्हणून ती धावतच जाऊन दरवाजा उघडते. तर तेजासाठी एक पार्सल आलेलं असतं. तेव्हा तेजा खूपच इमोशनल होते आणि ते पार्सल घेते. आता मिठू तेजाला विचारते की तेजा काय मागवलं हे आता? आता तेजा ते पार्सल ओपन करायला लागते आणि खूपच रडायला लागते आणि सांगते की राधासाठी कपडे मागवले होते ग, असं म्हणून तेजा खूपच रडायला लागते. तेव्हा श्वेता, मिठू आणि वल्लरीसुद्धा खूपच रडायला लागतात. आता वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई सावराव स्वतःला. आता तेजा इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की किती वाजले ग? अगं राधाच्या दुधाची वेळ झाली, तिला भूक लागली असेल ना, आता रडत असेल ती, तिला दिलं असेल का गं काही खायला त्या लोकांनी? आणि परत थोडं थांबत म्हणते की नाही, ती तिच्या आईजवळ आहे ना आता. आता तेजाची ही अवस्था बघून तिघींनाही खूपच वाईट वाटतं. आता तेजा म्हणते की तिची आई लक्ष देईल ना तिच्याकडे, पण तिला माझी आठवण नाही का येणार? मग मी नसेल का आठवत तिला? पण मला खूप आठवण येते तिची, मी काय करू? असं म्हणून ती वल्लरीला मिठी मारून खूपच रडायला लागते. तेव्हा श्वेता तेजाला म्हणते की तेजा, आम्ही सगळ्यांनी राधाला सांभाळलं गं, पण तू तिची खऱ्या अर्थाने आई झालीस. आम्ही कोणीच तुझ्या एवढं प्रेम नाही करू शकलो राधावर. तेव्हा मिठू म्हणते की तेजा आमचं चुकलं गं, आम्ही तुला असं म्हटलं की तुला राधाबद्दल काहीच वाटत नाही, तुला दुखावलं. पण खरं सांगू का, आम्ही जितकी काळजी नाही घेऊ शकत ना राधाची, तितकी चांगली काळजी तू घेतलीस राधाची. यावर वल्लरी म्हणते की खरं बोलतायत मिठूताई, तुम्ही आज सिद्ध केलं तेजाताई की आम्हा सगळ्यांमध्ये तुम्ही सगळ्यात चांगली आई होऊ शकतात. आज तुम्ही सिद्ध केलं की माणूस बाहेरून कितीही वाईट दिसत असला ना तरी मनाने खरंच खूप प्रेमळ असतो, असं म्हणून त्या सर्वजणी खूपच इमोशनल होतात. तर आता यानंतर मध्यरात्री आपण पाहतो की सर्वजण गाढ झोपलेले असतात. तेव्हाच तेजा अचानक दचकून जागी होते आणि राधाला आवाज द्यायला लागते आणि इकडे तिकडे बघायला लागते आणि जाऊन राधाला तिच्या पाळण्यात शोधायला लागते आणि राधाला पाळण्यात नसलेलं बघून तेजा खूपच इमोशनल होते. तेव्हाच आता तेजाची आई तिथे येते आणि तेजाला विचारायला लागते की काय झालं, दचकून का उठलीस? तेव्हा तेजा म्हणते की काही नाही, झोप तू. तेव्हा तेजाची आई तेजाला म्हणते की राधाची आठवण आली. तेव्हा तेजा तिच्या आईकडे बघायला लागते. आता तेजाची आई तेजाला म्हणते की मला कसं कळलं, कारण मी सुद्धा या सगळ्यातून गेली आहे. मी पण तुझ्यासारखी एक आईच आहे गं, निसर्गाने मातृत्व नाकारलेली पण मनाने आई झालेली. तू लहान होतीस ना तेजस्वी, तेव्हा तुझे बाबा तुला कुठे कुठे कॅम्प्सला घेऊन जायचा. आता तितक्या श्वेताला जाग येते आणि श्वेता त्या दोघींचंही बोलणं ऐकायला लागते. आता तेजाची आई तेजाला म्हणते की तेव्हाही मला असंच रात्री दचकून जाग यायची. तू हाका मारायची, तू हाका मारतेस की काय, रडतेस की काय, असे भास व्हायचे मला. पण बघता बघता तू मोठी झालीस, इथे मुंबईत येऊन राहायला लागलीस आणि तुझ्या मनातल्या आमच्याविषयीचे हे गैरसमज वाढतच गेले. पण मला होणारे भास नाही थांबले तेजस्वी. रात्री बेरात्री असंच दचकून उठायचे. आता हे सगळं ऐकून श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि श्वेतासुद्धा खूपच रडायला लागते. तर इकडे तेजाची आई तेजाला म्हणते की यालाच तर आईचं मन म्हणतात ना बाळा. माझी तेजस्वी सेफ असेल ना, तिला काही त्रास तर झाला नसेल ना, सतत हेच विचार डोक्यात, यालाच आईचं मन म्हणतात ना गं. आपली नाळ नसेल जोडली गेली तेजस्वी, पण तुला त्रास झाला ना तर मलाही त्रास होतोच गं.
तेव्हा तेजा खूपच रडायला लागते आणि तिच्या आईला म्हणते की सॉरी, मी खूप चुकीचं वागले ना तुमच्याशी, मला कळतंय. आता बाळ पोटात वाढवलं नसलं ना तरी आई होता येतं, कारण खऱ्या मातृत्वाला स्वतःचं मूल आणि दत्तक घेतलेलं मूल याने काही फरक पडत नाही. तेव्हा तेजाची आई म्हणते की अगं म्हणून तर देवकी आणि यशोदा दोघीही आपापल्या जागी योग्यच आहेत. एकीने कृष्णाला जन्म दिला आणि दुसरीने त्याला वाढवलं, त्या दोघींच्या मायेत फरक नाही करता येत. तेव्हा तेजा तिच्या आईला म्हणते की असं कसं म्हणतेस गं तू की दोघींच्या मायेत फरक नाही करता येत, पण जग नाही ना मानत हे. माझ्या राधाला ती जन्म देणारी आई घेऊन गेलीच ना शेवटी, माझी माया कमी पडलीच ना शेवटी, कमीच लेखली गेली. तेव्हा तेजाची आई तिला समजावत म्हणते की अगं आईच्या मायेला असं मोजू नये बाळा, तुला जन्म देणारी आई कोण होती मला नाही माहिती, पण तिने सुद्धा मला तुझ्यावर माझ्या इतकंच प्रेम केलं असणार याची खात्री आहे. तेव्हा तेजा म्हणते की तू नेहमी म्हणतेस ना गं मी प्रेम केलं, पण मला का नाही झालं फील मग. तेव्हा तेजाची आई म्हणते की कारण तू ठरवून ठेवलं होतंस की मी परकीच आहे, मी तुझी खरी आई नाहीच आहे. तू लहान असताना मी जे काही वागले ना ते फक्त तुला शिस्त लागावी, तुझ्यावर चांगले संस्कार व्हावे, या जगात तुला ताठ मानेनं जगता यावं म्हणून मी तुला तयार करत होते बाळा. राधा जर तुझ्याकडे वाढली असती ना तर तिने एक सक्षम व्यक्ती बनावं म्हणून तू तिच्यासाठी जे जे काही केलं असतं ना ते सगळं मी केलं आहे. समजा राधा जर जळता दिवा धरायला गेली असती तर तो दिवा जाईल या भीतीने तू तिला थांबवलं असतं, तिचा हात भाजेल या भीतीने तू थांबवलं असतं. तेव्हा तेजा खूपच रडायला लागते. तेव्हा तेजाची आई म्हणते की तेच मी केलं तेजस्वी, तुझ्या काळजीपोटी, आणि तुला एक चांगलं आयुष्य द्यायचं ही माझी जबाबदारी आहे, या भावनेतूनच मी ते सगळं केलं. यात जर माझी चूक झाली असेल ना तर असं म्हणून तेजाची आई तिच्यासमोर हात जोडते. तेव्हा तेजा तिच्या आईचा हात हातात घेत म्हणायला लागते की तू नको सॉरी बोलूस, मी चुकले, मला माफ कर. असं म्हणून ती तिच्या आईला मिठी मारते आणि म्हणते की मला माफ कर मम्मा, आता राधा माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे ना तर मला सगळं कळतंय. मुलगी म्हणून मी खूपच चुकले, मी कधीच मुलीसारखं नाही वागले, पण तू कायम आईसारखी वागत आलीस. तुझ्या मनात माझ्याविषयी कधीच राग नव्हता, मला आत्ता पण गरज होती तर तू धावून आलीस गं मला सपोर्ट देण्यासाठी, सॉरी आणि थँक्यू. तेव्हा तेजाची आई तिला म्हणते की ऐक ना बाळा, हे बघ एक सांगू, हे सगळं कुणामुळे घडले माहिती आहे, वल्लरीमुळे. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की काय. तेव्हा तेजाची आई सांगते की वल्लरीचा मला फोन आला होता ना तेव्हा मी तिच्याशी सगळं बोलले होते, तेव्हा तीच मला म्हणाली की हे सगळं मी तुला सांगायला हवं, तुझ्यासमोर माझं मन मोकळं करायला हवं, आणि म्हणूनच मग तिने आम्हाला बोलावून घेतलं. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी देवासमोर हात जोडून उभी असते. तेव्हाच तिथे तेजा येते आणि वल्लरीसमोर उभी राहते. तेव्हा आता वल्लरी आश्चर्याने तेजाकडे बघायला लागते. तेव्हा तेजा तिला म्हणते की तू बोलवलं साईबाबांना इथे. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि तेजाला समजावण्यासाठी म्हणायला लागते की तेजाताई मला फक्त एवढंच. तितक्यात तेजा वल्लरीला जोरात मिठी मारते आणि खूपच रडायला लागते. तेव्हाच आता तिथे श्वेतासुद्धा येते आणि तेजाच्या डोक्यावरून हात फिरवायला लागते. आता वल्लरी तेजाला म्हणते की काय झालं तेजाताई, आणि एवढं काही केलं नाही आहे मी, आणि एवढं तर करणारच ना तुमच्यासाठी, शेवटी मैत्रीण आहात तुम्ही माझ्या. तेव्हा तेजा म्हणते की तुला माहिती आहे किती मोठी गोष्ट केली आहेस तू माझ्यासाठी, तुला माहिती आहे मी खूप लक्की आहे की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. इतक्यात आता मिठ्ठूलासुद्धा जाग येते आणि सर्वांना असं इमोशनल झालेलं बघून ती विचारायला लागते की काय झालं आहे. तेव्हा सगळेच जण हसायला लागतात आणि मिठ्ठूला म्हणतात की काही नाही. तेव्हा श्वेता म्हणते की जे झालं आहे ना ते सगळं चांगलंच झालं आहे बघ, आता फक्त तुझीच कमी आहे, ये लवकर इकडे. तेव्हा मिठ्ठूसुद्धा त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठी मारते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की तेजाची आई वल्लरीला विचारते की वल्लरी अगं तेजस्वी तुला सांगून गेली आहे का की कुठे गेली आहे ती. तेव्हा वल्लरी सांगते की नाही हो, मला काहीच नाही बोलल्या त्या. तेव्हा तेजाची आई म्हणते की अगं पण मी केव्हाची वाट बघते तिची. तेव्हा श्वेता सांगते की जाताना सांगून गेली बाहेर, पण कुठे जाते काय सांगितलं नाही. तेव्हा तेजाची आई म्हणते की अजून रजेवर आहे ती, म्हणजे ऑफिसला तर नक्कीच गेली नाही आहे. तेव्हा वल्लरी सांगते की अहो पण त्यांचं काम पण तर वर्क फ्रॉम होमच आहे ना. तेव्हा तेजाची आई म्हणते की अगं पण तिचा फोन पण लागत नाही आहे. इतक्यात आता तिथे तेजा येते. तेव्हा वल्लरी म्हणते की हे घ्या आल्याच.
तेव्हा तेजाची आई तिला विचारायला लागते की अगं कुठे गेली होतीस तू. तेव्हा तेजा सांगते की अगं मी राधाला भेटायला गेली होती, सकाळपासून तिची खूप आठवण येत होती, म्हटलं जाऊन भेटून येऊया. तेव्हा सगळेजण खूपच खुश होतात. आता श्वेता विचारायला लागते की कशी आहे ती आणि ओळखलं का तिने तुला. तेव्हा तेजा सांगते की हो गं, मी गेल्यापासून तिने ओळखलं आणि मला सोडतच नव्हती, लगेच माझ्याकडे आली, इतकी मजा केली, इतके खेळलोय ना आम्ही, खरंच खूप मजा आली. आणि वेगवेगळे आवाज काढत होती, काहीतरी बोलायचं होतं आणि माझा पायच निघत नव्हता गं तिकडून, आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवले. तेव्हा श्वेता विचारते की आता आणखीन काय ठरवलं आहेस तू. तेव्हा तेजा सांगते की मी राधासाठी म्हणजे तिच्या फ्युचरसाठी म्युच्युअल फंड्स आणि काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवणार आहे फ्युचरसाठी. तेव्हा वल्लरी विचारते की हे काय आता मध्येच. तेव्हा तेजा सांगते की अगं तिच्या आईवडिलांची परिस्थिती तशी बेताचीच आहे. यावर तेजा म्हणते की अगं आता ती मोठी होईल, तिचं शिक्षण आलं, मग बाकीचा खर्च आहेच म्हणून. तेव्हा तेजाची आई म्हणते की तेजस्वी हे बघ, आता राधाचं चांगलं वाईट बघणं हे तिच्या आईबाबांचं काम आहे. हे बघ बाळा, त्यांची जी परिस्थिती आहे ना ते राधाचं नशीब आहे, ते तर तू बदलू नाही शकत ना. तेव्हा तेजा म्हणते की अगं पण पैशांचीच मदत करते ना मी, त्याचा उपयोगच होणार आहे तिच्यासाठी. तेव्हा श्वेता म्हणते की कसं समजवायचं गं तेजा तुला, ते तुला तोंडावर काही बोलू शकले नसतील, पण मला नाही वाटत की तिच्या आईबाबांना तुझं हे बोलणं आवडलं असेल. तेव्हा तेजा म्हणते की आवडलं नसेल म्हणजे का नाही आवडणार. यावर वल्लरी म्हणते की हे बघा तेजाताई, राधा जेव्हा मोठी होईल ना तेव्हा तिची खूप गडबड होईल, तिला तिची खरी आई परकी वाटेल आणि तुम्ही आपल्यासा वाटाल. तेव्हा तेजा खूप नाराज होते आणि म्हणते की यार मग मी काय करू, मी दिवस रात्र फक्त राधाचा विचार करत असते, मला सतत आठवण येत असते तिची, तिच्या भल्याचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाही आहे, काय करू मी या फिलिंगचं. तेव्हा श्वेता म्हणते की तेजा तुझ्या मनाची अवस्था कळते ग आम्हाला, पण विश्वास ठेव, हळूहळू सगळं नीट होईल. तेव्हा मिठू म्हणते की तेजा तुला राधाला हळूहळू विसरावंच लागेल. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की काय, 1 मिनिट, म्हणजे मी राधाला विसरायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, तुम्ही राधाला विसरा असं म्हणणं नाही आहे आमचं, पण मी तुम्हाला एक सुचवू का, तुमचं जे राधाकरताचं प्रेम आहे ना, तुम्हाला जे राधाकरता वाटतंय ते तुम्ही वेगळ्या प्रकारे पण व्यक्त करू शकता. आता जर उदाहरण द्यायचंच झालं तर आपल्या सिंधुताई सपकाळ, अहो त्यांनी कितीतरी अनाथ आणि गरीब मुलांना आधार दिला, त्यांच्या आई झाल्या, असंच तुम्हीसुद्धा करू शकता. तुम्ही अनेक गरीब आणि अनाथ मुलांच्या संस्थेला मदत करू शकता, असं नाही का वाटत तुम्हाला. तेव्हा तेजाची आई म्हणते की वल्लरी अगं किती सुंदर विचार आहेत तुझे आणि किती छान कल्पना दिली आहेस तू. आणि त्या तेजाला म्हणतात की तेजस्वी खरं सांगू, मलाही मनापासून असं वाटतंय की तू असंच काहीतरी विचार करायला हवं. तेव्हा तेजासुद्धा खूप खुश होते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी खरंच खूप चांगला विचार आहे ग हा, राधाने माझं आयुष्य बदललं, आता मी सिंधुताई एवढं नाही पण काही मोजक्या मुलांचं आयुष्य बदलूच शकते की, असं म्हणून ती वल्लरीला थँक्यू म्हणायला लागते. तेव्हा आता तेजाचा हा डिसिजन बघून सर्वजण खूपच खुश होतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.